निवडणूक आयोगाकडून मविया आणि मनसेच्या शिष्टमंडळाला भेटण्यास नकार देण्यात आलेला आहे। या घडीची मोठी बातमी येते। फक्त 2च प्रतिनिधींना भेटायची परवानगी दिली गेलेली आहे। मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ नवी दिल्लीमध्ये गेलंय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी वेळ मागितलेली होती, पण त्यांना भेटण्यास नकार दिलेला आहे। फक्त 2 व्यक्ती 2 प्रतिनिधी येऊन भेटू शकतात। दरम्यान केवळ 2च नाही तर सगळ्याच पक्षाच्या प्रतिनिधींना भेटण्याची मागणी अनिल देसाई यांनी केली आहे। त्यामुळे आता काय घडतं या सगळ्या संदर्भात हे बघणं महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारूया। प्रशांत, फक्त दोघांनाच केंद्रीय निवडणूक आयोग भेटणार आहे, काय अधिक माहिती? असून महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये आहे। साधारणतः त्यांना 11 वाजताची वेळ देण्यात आली होती। 11 वाजता हे सर्व शिष्टमंडळ दाखल झालं होतं, ज्यामध्ये अरविंद सावंत आहे, अनिल देसाई आहे, बाळा नांदगावकर आहे, त्यानंतर अतुल लोंढे आहे, त्यानंतर राजीव जो आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे सगळे नेते तिथे दाखल झालेले आहेत। पण त्यांना ज्या पद्धतीनं काल रात्री अनिल देसाईंनी आपल्या संस्थेच्या मेल ID वरून मेल केला होता आणि त्यामध्ये त्यांनी 5 लोकांची नावं दिली होती की हे सर्व लोक भेटण्यासाठी येणार आहे। पण ऐनवेळी या सगळ्या लोकांची नावं कापून केंद्रीय निवडणूक आयोगाने फक्त 2च लोकांना भेटण्याची परवानगी दिली आहे। त्यामध्ये अरविंद सावंत आणि अनिल देसाई या शिवसेनेच्या पक्षांच्या नेत्यांनाच भेटण्याची परवानगी दिल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे हे सर्व शिष्टमंडळ नाराज झालं। ज्या वेटिंग रूममध्ये हे थांबलेलं आहे त्याच तिथे ते बसून आहे गेल्या 1 तासापासून। जोपर्यंत संपूर्ण शिष्टमंडळाला हे एकत्रितपणे भेट देणार नाही तोपर्यंत आम्ही भेट घेणार नाही, अशा प्रकारची भूमिका यांनी घेतलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांची मनधरणी करण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे। त्यांना चहा आणि बिस्किट दिले जातात, ते देखील त्यांनी नाकारले आहे। जोपर्यंत आमची भेट होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा चहा आणि बिस्किट देणार नाही आम्हाला, कारण की मुद्दा मांडायचा आहे। मुद्दा जो आहे तो सदोष मतदार याद्यांचा आहे आणि सदोष मतदार याद्यांचा जर मुद्दा आहे तर त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्ही आले असताना आज संध्याकाळी दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा केली जात आहे। हे कसल्या प्रकारचं रणनीती आहे अशा प्रकारचा थेट सवाल अनिल देसाई यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्ताच्या कार्यालयात जाऊन केलेला आहे। त्यानंतर आता आम्हीही देखील सगळं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या इमारतीच्या बाहेर आम्ही सर्व माध्यमाचे प्रतिनिधी आहेत, वाट पाहतोय की यांना केव्हा वेळ मिळेल। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं गेल्या 1 तासापासून वाट पाहत आहे संपूर्ण शिष्टमंडळ। सुवर्णा, नक्की, पण अशी काही शक्यता वाटते प्रशांत की या प्रत्येक पक्षातल्या एका व्यक्तीला आणि एकूण मिळून जे काही 5-6 लोक असतील त्यांना केंद्रीय निवडणूक आयोग भेटायची वेळ देईल का फक्त 2च प्रतिनिधींवर अडून राहील केंद्रीय निवडणूक आयोग? पण गेल्या 1 तासापासून प्रयत्न सुरू आहे की सर्व संपूर्ण शिष्टमंडळ हे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि 2 सह आयुक्त या तिघांनाही भेटण्याचा प्रयत्नात आहे। पण अजूनही कुठल्या प्रकारचं उत्तर त्यांच्या वतीने आलं नाही। त्यांना त्यांच्या वतीनं स्पष्ट सांगण्यात आलं आहे की आम्ही फक्त शिवसेनेच्या शिष्टमंडळाला भेटू, म्हणजे अनिल देसाई आणि अरविंद सावंत। इतर काँग्रेसचे प्रतिनिधी अतुल लोंढे असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीव कुमार झा असो किंवा मग बाळा नांदगावकर असो, या सगळ्यांना भेटण्यास अजूनही त्यांनी कुठल्याही प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन दाखवला नाही आहे, सकारात्मकपणे त्यांनी पाऊल टाकलेलं नाही आहे। त्याचमुळे हे पाहावं लागेल की आगामी किती वेळ ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बसून असतात आणि त्यांना खरंच वेळ मिळते का, कारण की काल जसं ज्या पद्धतीने त्यांना तात्काळ ठेवलं होतं त्याच धर्तीवरती आज देखील त्यांना तात्काळ ठेवलं जातं का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। सुवर्णा, नक्की, पण हा जो मेलच्या माध्यमातून संवाद झालेला होता केंद्रीय निवडणूक आयोगाबरोबर, त्यामध्ये तर सगळेजण मेलमध्ये ऍड आहेत, म्हणजे किती जण भेटायला येणार आहेत ते सगळं केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत आधीच पोहोचलेलं होतं। मग तरी सुद्धा 2च प्रतिनिधी भेटणं या संदर्भात काय अपडेट मिळते? नाही, ज्या पद्धतीनं अनिल देसाई यांनी आपल्या संसदेच्या मेल ID वरून इलेक्शन कमिशनच्या जिथे अपॉइंटमेंट दिल्या जाते त्यांना मेल केला होता आणि त्या पद्धतीचे नोंद देखील आपल्याकडे आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आपण आम्हाला 11 वाजताची वेळ दिलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये आणि आमचं हे 5 सदस्यांचं डेलिगेशन आहे, ज्याला आपण हे डेलिगेशनमध्ये हे 5 लोक सहभागी असतील, ज्यामध्ये अनिल देसाई, अरविंद सावंत, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अतुल लोंढे आणि शेवटच्या क्षणी राजीव कुमार झा देखील त्यात जॉईन झाले होते। पण या 5 लोकांची नावे काल रात्री उशिरा साधारणतः जवळपास 11 वाजताच्या दरम्यान यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठवलं होतं। त्याच्या आधारावरती त्यांना 11 वाजताची वेळ देण्यात आली होती। जर केंद्रीय निवडणूक आयोगाला माहीत आहे की हे 5 लोक येणार आहे, या 5 लोकांच्या शिष्टमंडळात त्यांनी 11 वाजताची वेळ दिलेली आहे। असं असताना ऐनवेळी 2 खासदारांना का परवानगी दिली जात आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। आणि दुसरीकडे जर बघितलं आपण तर सायंकाळी 4 वाजता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा होतीये, ज्या मुद्द्यावरती
सत्याचा मोर्चा महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने काढण्यात आला होता. तोच मुद्दा घेऊन हे दिल्लीत दाखल झाले होते. कारण की त्यावेळेस राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं होतं की आम्हाला सदोष मतदार याद्या दुरुस्त करण्याचे अधिकार नाहीये, ते अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. त्यामुळे आपण केंद्रीय निवडणूक आयोगात जाऊ. त्याच्या आधारावरती हे दोनही नेते आणि इतर नेते एकत्रितपणे हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पुढे आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पुढे आल्यानंतर देखील काल त्यांनी 8 ते 9 वेळा फोन केला. त्यानंतर त्यांना वेळ मिळाला नाही. त्यावेळी शेवटी त्यांनी हतबल होऊन इथे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आले आणि त्यानंतर आता त्यांना 11 वाजताची वेळ दिली, पण अजून इथे भेटायला तयार नाही आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत.